स्वागतम. GST कायदा जसा किचकट तसा तो आपल्याला सोप्या पद्धतीने समजेल व त्याविषयी माहिती देण्यासाठी कायद्याचे अभ्यासक व आमचे लेखक ॲडव्होकेट चारूचंद्र भिडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहे. ॲडव्होकेट चारूचंद्र भिडे सर हे गेली 22 वर्षे भिडे कन्सल्टंट या नावाने इनडायरेक्ट टॅक्सबाबत व्यावसायिक सल्ला देत असतात. तसेच त्यांचे व्यापारी मित्राशी घनिष्ठ संबंध आहे. व्यापारी मित्रातर्फे आयोजित ज्ञानसत्र सेमिनारमध्येही प्रशिक्षण देतात. स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करण्यापूर्वी सर 23 वर्षे मोठ्या कंपनीमध्ये एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स हाताळत होते. याच विषयावर त्यांचे विविध न्यूजपेपरमध्ये लेखही प्रकाशित झाले. सरांचे 200हून अधिक ठिकाणी व्याख्याने झाले. GST कायद्याची माहिती आपणास सहज सोप्या भाषेत समजेनच याचं इथं आपल्यास निश्चित प्रत्यय येईल. तसेच सरांच्या सहजवाणीने आपण सर्वांना GST कायदा समजावा याचा भाग आहे याची मी सुरुवात करत आहोत. तर सर विषयाकडे येण्याच्या आधी थोडीशी आपण इंट्रोडक्शन घेऊया. ओके. की व्यापारी मित्राशी तुमचं कशी जुळणा झाली, कारण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये आणि या ठिकाणी आर्टिकल्स देत होतात, तर त्याबद्दल तुमचं एक इंट्रो. मी ज्यावेळी नोकरीला लागलो एसकेएफ कंपनीमध्ये आणि एक्साईज हे माझं कामकाज होतं, तर एक्साईजमध्ये सातत्याने नोटिफिकेशन्स निघत असतात आणि ती सगळी इंग्लिशमध्ये होती. ती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्याचा काय मार्ग आहे, तेव्हा मला कोणतरी सांगितलं तुम्ही व्यापारी मित्र वाचत जा. आणि मग मी व्यापारी मित्र वाचायला सुरुवात केली आणि मग तो इतका ओळखीचा आणि इतका आपलाचा झाला की मी कधी त्या कुटुंबात गेलो ते मला सांगणं अवघड आहे. चालेल, थँक्यू सर. आपण आता मेन विषयाकडेच येऊया. आपला GST जो सगळेजण त्यासाठी आलेले आहेत. Yes. ऐकताय. महाराष्ट्रामध्ये उत्पन्नावरती 3 प्रकारचे टॅक्स आहे. एक आहे इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स आणि GST. त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असं 2 विभागणी होते. तर या तिन्ही जो उत्पन्नावरती टॅक्सेशन आहे आणि या दोन्ही जे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स या दोघांबद्दल काही फरक किंवा साम्यता काही आहे का, आणि असल्यास ती कुठली? साम्य असं आहे कोणत्याही टॅक्समध्ये की कराची रक्कम ही उपभोक्ता, कन्झ्युमर, अल्टिमेट कन्झ्युमर किंवा शेवटचा माणूस यालाच त्याच्या खिशातनं भरायला लागते. ती साम्य आहे. आणि फरक असा आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. याचं हे उदाहरण मी बरेच ठिकाणी देतो आणि गमतीचं असलं तरी विषय समजण्याच्या दृष्टीने ते खूप चांगलं आहे. कल्पना अशी आहे की तुम्ही अंधाऱ्या गल्लीतनं रात्रीचे एकांत आहे अशा ठिकाणी चाललेला आहात आणि अचानक कोणीतरी तुमच्या समोर येतो, तुमची गचांडी धरतो, असं चाकू काढतो, असं लावतो तुम्हाला इथे आणि म्हणतो पैसा निकाल. आपण काय शूर नसतो, तर आपण असं खिसा चाचपतो आणि जी काय रक्कम आहे ती आपण त्या माणसाला देतो. बरोबर. डायरेक्ट टॅक्सचं असं असतं, थेट आपल्याकडनं तो वसूल केला जातो आणि आपल्याला कळतं आपण किती पैसे दिलेले आहेत ते. इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत असं दुसरं उदाहरण म्हणजे मग हे अंधाऱ्या गल्लीतलं झालं. आता भर दिवसा ऐन गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये तुम्ही पळत पळत बस पकडताय किंवा लोकल पकडताय आणि त्या धावपळीच्या वेळी कुणीतरी सराईतपणे अलगद हाताने तुमचं पाकिट मागच्या मागे काढून नेलं. तुम्हाला कळत देखील नाही कधी पाकिट मारलं ते. आणि मग नंतर ज्यावेळी पैसे खर्च करायची वेळ येते ते असं तो करतो, अरे बापरे माझं पाकिट गेलं. पाकिट मागच्या मागे मारलं तरी त्याचेच पैसे गेले, समोर चाकू लावून घेतलं तरी त्याचेच पैसे गेले. त्यामुळे डायरेक्ट टॅक्स असू देत किंवा इनडायरेक्ट टॅक्स असू देत, पैसे हे सामान्य माणसाचे, कन्झ्युमरचे, उपभोक्त्याचे जात असतात. GST नेमकं काय? सगळेजण पॉलिटिशियन म्हणतात, काही जण म्हणतात गब्बर सिंग टॅक्स आहे, काही लुबाडणारा टॅक्स आहे. तर ॲक्च्युअली तो टॅक्स आहे काय नक्की? काय असतं की कोणालाही काही संसार चालवायचा असलं तर माणसाला उत्पन्न लागतं. बरोबर. कोणी नोकरी करतो, कोणी व्यवसाय करतो. तसं सरकार चालवायचं असलं, राज्य चालवायचं असलं, एखादं शहर चालवायचं असलं किंवा एखादं गाव चालवायचं असलं तरी त्या संस्थेला, ती संस्था म्हणजे मग ती नगरपालिका असेल, महापालिका असेल
राज्य असेल किंवा केंद्र सरकार असेल, या सगळ्यांना जे काय करायचं आहे त्याच्यासाठी पैसे लागतात. सरकारकडे सोन्याची खाण नाही, सरकारकडे पैशाचं झाड नाही. त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पैसे घ्यायचे असतात. आणि सरकार राज्य चालवतं म्हणजे काय चालवतं, तर लोकांच्या कल्याणासाठीच सगळ्या गोष्टी करत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला रस्ता हवा असेल तर तुमच्याचकडनं पैसे घेणार. आता पैसे घेतल्यानंतर चांगला रस्ता होतो का हा आपला विषय नाही, ते ज्यांना बोलायचं ते बोलतील. परंतु राज्य चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी जी रक्कम गोळा केली जाते ती प्रामुख्याने कर स्वरूपामध्ये म्हणजे टॅक्स स्वरूपामध्ये आकारली जाते. आता ती दोन प्रकारे हे आपण बघितलं की एक डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आला, आणखीन कुठला आला दुसरा, प्रोफेशन टॅक्स आला. प्रोफेशन टॅक्स हा पुन्हा एक स्वतंत्र वेगळाच विषय आहे, पण तो आपण आत्ता नको घ्यायला. बरोबर. आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स हा पूर्वी आपल्याकडे घटनेनुसार 3 ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्स गोळा केला जात असे. एक केंद्र सरकारला अधिकार होते, दुसरे राज्य सरकारला अधिकार होते आणि तिसरे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांना काही अधिकार दिलेले आहेत. त्यांच्याकडनं हा टॅक्स वसूल होत असे. त्याच्यात मग घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, जी अजूनही चालू आहे. बरोबर. पण जकात हा नगरपालिका, महापालिका यांचं मोठं उत्पन्नाचं साधन होतं. एक काळ असा होता की मुंबईची जकातीची रक्कम ही केरळच्या अर्थसंकल्पा एवढी असायची. बापरे. त्याच्यामुळे जकात हा खूप मोठा आयातीचा किंवा आवकेचा भाग होता सरकारच्या, महापालिकेच्या. तसंच मग आता कोणाला कोणत्या विषयावर पैसे मिळायला पाहिजेत, कोणाला कोणत्या व्यवहारावर पैसे मिळायला पाहिजेत हे घटनेने दिलेलं होतं. आणि त्याच्यात असं सांगितलं होतं की त्यांनी त्याचं एक शेड्यूल केलं होतं, याच्याप्रमाणे इतक्या याच्यावर यांनी केंद्र सरकारने घ्यावा, ह्या ॲक्टिव्हिटीजवर राज्य सरकारने घ्यावा आणि ह्याच्यावरती महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी घ्यावा. याचा परिणाम असा व्हायचा किंवा असा दिसायचा किंवा असा भासावला जायचा की आपल्याकडे डबल टॅक्सेशन, ट्रिपल टॅक्सेशन होत आहे. असं होत नव्हतं. पण डबल टॅक्सेशन म्हणजे काय, तर त्याच ट्रान्झॅक्शनवर पुन्हा टॅक्स घेतला तर त्याला डबल टॅक्सेशन म्हणतात. तसं नव्हतं. आता थोडं मी अधिक मागच्या वातावरणात का जातोय, तर GST आल्यानंतर काय होतं हे आपल्याला कळणार आहे. तर GST आपण सांगितलं तसं GST येण्याच्या आधी राज्यामध्ये त्याची आधीची पार्श्वभूमी काय होती, त्यानंतर GST आला त्यावेळची पार्श्वभूमी, आणि आता एक रिसेंटली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक नवीन झालेलं तो म्हणजे GST 2.0. तर ह्या तिघांना आपण कुठल्या पद्धतीने बघतात की त्याच्या आधीची पार्श्वभूमी, त्यानंतर GST आणि आता GST 2.0? आपण उलट्या बाजूने गेलो तर GST आणि GST 2 याच्यामध्ये फारसा काही फरक आहे असं मला वाटत नाही. थोडाफार आहे, पण जेवढं त्याच्याबद्दल बोललं जात आहे, जेवढा बोबाटा केला जातोय, तितकं काही GST 2 मध्ये बदल झालेला नाही आहे. आता आपण अगदी सुरुवातीला जुन्या काळात जाऊ की पूर्वी जसं होतं की उत्पादन, कुणीही वस्तू निर्माण केली, नव्याने वस्तू निर्माण केली की ती वस्तू निर्माण झाल्यानंतर किंवा ती त्या वस्तू फॅक्टरीतनं बाहेर पडताना त्यावेळी त्यांना उत्पादन शुल्क म्हणजे सेंट्रल एक्साईज ड्युटी आकारली जायची. त्यावेळी त्या ड्युटीचा दर साधारणपणे 12% होता. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर तयार झाली असेल तर ती बाहेर पडताना त्याच्यावरती 12 रुपये एक्साईज ड्युटी म्हणून त्याची किंमत 100 अधिक 12 112 रुपये व्हायची. आता ही वस्तू मी जर माझ्याच राज्यात विकत असेल, आपण आता महाराष्ट्रापुरतं बघू, तर मी फक्त महाराष्ट्रात विकत असेल तर त्या 112 रुपयांवरती मला राज्य सरकारचा विक्री कर, सेल्स टॅक्स, त्याचंच पुढचं नाव व्हॅट, मग त्याच्या पुढचं नाव एमव्हॅट, नावं बदलली तरी कराचा प्रकार तोच असतो.
तर मला राज्य सरकारचा कर द्यायला लागायचा. तो साधारण 12.5% असायचा. म्हणजे 100वरती 12 रुपये, 112वरती 12.5% असं करून ती वस्तू सुमारे 125-130 रुपयाला ती विकली जायची. इथे 2 पातळी झाल्या, केंद्राची झाली, राज्याची झाली. आता तीच वस्तू मी परगावी पाठवली, ते जर महापालिकेच्या क्षेत्रातलं जर असेल तर, किंवा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असेल तर तिथे जकात किंवा ऑक्ट्राय हा एक असायचा. आणि किती रक्कम त्याच्यामध्ये आली तर आता 128 रुपयावरती ती जी काय 1% अर्धा टक्का जकात असेल ती संबंधित व्यापारी ज्यांनी ते वस्तू विकत घेतलेली आहे त्याला ती भरावी लागायची. त्याच्यासाठी हा डायरेक्ट टॅक्स होता, कारण त्याला कळत होतं की मी एवढी जकात विकतोय, एवढी जकात देतोय. आता 100 रुपयाची वस्तू 12 रुपयाची एक्साईज ड्युटी, 12.5% त्याच्यावरती व्हॅट आणि त्याच्यानंतर 1-2% जो असेल तो जकात. एवढं सगळं झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याला ती वस्तू आपण अशी कल्पना करू की 130 रुपयाला मिळायची. भाडं वेगळं, त्याच्यामुळे ती 150 रुपयाला त्याच्यात घरात पडायची. आता हा व्यापारी ती वस्तू समोरच्याला विकतोय, तो प्रॉफिट घेणार आहे, कारण त्यांनी दुकान त्याच्यासाठीच चालवलेलं आहे. त्याच्यामुळे तो साधारणपणे त्यांनी त्याच्यावर 25 रुपये लावायचे ठरवले. हरकत नाही. तर ती वस्तू 150 अधिक 25 175 रुपयाला समोरच्या कस्टमरला विकली जायची. आता मी मगाशी सांगितलं की कुठलाही टॅक्स अंतिम माणूस भरतो. तर त्या माझ्या दुकानातनं समोरच्या माणसाने जर एखादा काही वस्तू घेऊन गेला, मग तो बिस्किटाचा पुडा असेल, टूथब्रश असेल, टूथपेस्ट असेल, कंगवा असेल, आणखीन काही असेल, तर तो काय करतो, त्याला कोणतरी विचारतो काय रे केवढ्याला घेतलंय बिस्किट, तर तो 10 रुपयाला घेतलं. तर 10 रुपयाला ज्यावेळी बिस्किट घेतलेलं असतं त्यावेळी त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सपोर्ट भरलेला असतो, त्यांनी ऑक्ट्राय भरलेला असतो, त्यांनी सेल्स टॅक्स भरलेला असतो, त्यांनी एक्साईज ड्युटी भरलेली असते आणि त्यांनी 100 रुपये भरलेले असतात. त्याच्यात मॅन्युफॅक्चररचाही फायदा असतो. आणखीन थोडंसं पुढे जातो की हा जो खरेदी करणारा व्यापारी होता तो जर होलसेलर असेल आणि तो इतर 10 व्यापाऱ्यांना विकणार असेल तर तो त्याची 150 रुपयाची वस्तू, आपण 175 म्हटलं, ती 175 रुपयाची वस्तू तो 10 लोकांना विकतो. आता ह्या 10 लोकांना 175 रुपयावरती त्याला व्हॅट लावायला लागतो 12.5%. त्यांनी जर पुन्हा विकलं तर त्यांना जिथपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जात नाही तोपर्यंत हे प्रकरण वाढत जातं. जितक्या लोकांकडे ते जाईल तितक्या लोकांना टॅक्स भरायला लागतो आणि तो सगळा टॅक्स शेवटच्या कस्टमरकडनं वसूल केला जातो. असं हे गणित आहे. तर हे गणित आहे मान्य. सुरुवातीला हे 3 प्रकारचे टॅक्स होते. एक म्हणजे केंद्र सरकार घेतोय, राज्य सरकार घेतोय आणि महानगरपालिका. बरोबर. ह्या तिन्ही टॅक्समध्ये शेवटचा व्यक्ती भरतोय, मान्य. परंतु ह्या तिन्ही टॅक्सला वरती काही परतावा होता की जो GST आल्यानंतर मिळायला सुरुवात झाली, की आधी पण होता आणि आता त्याच्या काही फरक नाही आहे GST आल्यावर? परतावा ही एक फार उत्तम गोष्ट आपल्या कायद्यामध्ये आहे आणि ती खूप सुरुवातीपासून आहे. ती एक्साईजमध्ये होती, ती व्हॅटमध्ये होती, ती ऑक्ट्रायमध्ये असल्याचं मला माहीत नाही आहे. कारण ऑक्ट्रायचा मी फारसा अभ्यास माझा झाला नाही. हरकत नाही. पण परतावा होता. परताव्याच्या बाबत वेगवेगळे नियम होते, वेगळी नावं होती. काही वेळा त्याला सेट ऑफ म्हणायचे, काही वेळा त्याला प्रोफॉर्मा क्रेडिट म्हणायचे, काही वेळा त्याला मॉडव्हॅट क्रेडिट म्हणायचे, काही वेळा त्याला सेनव्हॅट क्रेडिट म्हणायचे. आत्ता त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. कल्पना तीच आहे की पुन्हा टॅक्स ज्यावेळी भरावा लागतो तर मग अंतिम गिऱ्हाईकाला इतका टॅक्स भरायला लागेल आणि त्यानिमित्ताने ती वस्तू इतकी महाग होईल की तो म्हणतो जाऊ देत, पंखा विकत घ्यायला नको, हे असंच मी करतो, आणि मग तो धंदाच चालणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे की हे मागचे एवढे टॅक्सेस होते, हे सगळ्या गोष्टी होत्या, तर GST येण्यामागचं मेन कारण काय?
कारण काही जणांचा अभ्यास जे मी केलेलं आहे थोडाफार, तर ते म्हणत होते की GST हे 90पासनं जेव्हा मनमोहन सिंगची गव्हर्नमेंट होती तेव्हापासून त्यांचा विचार चाललेला. त्यानंतर त्याचं इम्प्लिमेशन ॲक्च्युली आताची गव्हर्नमेंट जी आहे त्यांनी केलेलं आहे. तर त्याचं खरं रिझन काय आहे की जो GST कायदा एकच टॅक्स आणण्यामागचा? GST हा आपल्यापेक्षा इतर देशांमध्ये फार पूर्वापार आहे. भारतामध्ये GSTचा विचार तसा खूप उशिरा सुरू झाला आणि याचं कारण असं सांगितलं जातं की परदेशातली मंडळी जर भारतामध्ये त्यांना व्यवसाय करायचा असेल, कारखाना काढायचा असेल, इतर काही करायचं असेल, त्यांचं युनिट सुरू करायचं असेल, तर त्यांना फार भीती वाटायची. अरे बापरे, किती प्रकारचे टॅक्सेस आहेत, एवढं कसं करणार, आम्हाला हे परवडणार नाही. आणि परदेशातला असू देत, भारतातला असू देत, जगातला कुठलाही माणूस असू देत, टॅक्स भरायचा म्हणजे त्याला ते नकोसच वाटतं. खरं टॅक्स भरायला काहीही हरकत नाही आहे. टॅक्स भरणं हे खूप चांगलं असतं. पुढे कधीतरी त्याच्याबद्दल आपण बोलताना बोलूया. तर भारतामध्ये इतर देशांमधनं गुंतवणूक व्हावी आणि देशाची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी ह्या कारणासाठी सरकारचा हा प्रयत्न होता. आता कोणत्या कोणत्या देशांमध्ये होतं, तर अगदी छोटे जे देश आहेत, सिंगापूर आहे, थायलंड आहे, असे जे देश आहेत. आता हा सिंगापूरसारखा देश मुंबई शहरा एवढा देश आहे सगळ्यांना, बरोबर. एवढ्याशा छोट्या भौगोलिक भागाला 3 लेव्हलवरती टॅक्स करण्याची गरजच नाही, कारण कंट्रोल करण्याचं काम एका ठिकाणून होतं. आपल्याकडे कसं आपला देश खूप मोठा आहे, राज्य अनेक आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, केंद्र सरकार आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम 3 वेगवेगळ्या स्तरांवरती होतं. अजूनही ते आहे. फक्त त्याच्यात त्यांनी काय ठरवलं की टॅक्सचं आपण एकत्र करू, म्हणजे परदेशातून येणारी जी मंडळी आहेत किंवा इथली जी मंडळी आहेत ज्यांना उगाचच टॅक्स म्हणजे फार दडपण वाटतं, मग टॅक्स बुडवण्याकडे लोकांची प्रवृत्ती चालू होते, ते टाळण्यासाठी आपण GST आणावा. मग याच्यासाठी परदेशात त्या ठिकाणी अभ्यास केला गेला. आपल्याकडची काही ज्ञानी माणसं त्याच्यामध्ये आली आणि पुणेकरांच्या दृष्टीने सांगण्याचा अभिमानाचा भाग म्हणजे डॉक्टर विजय केळकर, जे पुण्यातल्या मॉडर्न हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि आत्ताही ते कोरेगाव पार्क भागामध्ये पुण्यामध्ये राहतात. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली केळकर समिती नावाची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने GST कसा असावा, काय असावा, हे पहिला आकृतीबंध तयार करून दिला. नंतर मग वेगवेगळ्या राजकीय हस्तक्षेपानंतर मग सरकारच बदललं. त्याच्यानंतर त्यांनी जे दिलं होतं ते मॉडेल बाजूला झालं, पण GST अस्तित्वात आणणं हे सरकारने नक्की केलं आणि त्याप्रमाणे 1 जुलै 2017 बरोबर या तारखेपासून GST अंमलात आला. GST अंमलात आलं, याच्यामध्ये नक्की कंट्रोल कोणाचं? केंद्र सरकारचं आहे, राज्य सरकारचं आहे की केंद्रशासित प्रदेशाचं? कारण GSTमध्ये जेव्हा केंद्र सरकारने अंमलात आणलं त्याच्यानंतर त्याची पुन्हा अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांची पुन्हा अंमलबजावणी झाली. तर नक्की कंट्रोल कोण करतं GSTला? केंद्र सरकार करतं, राज्य सरकार करतं आपल्या याच्यात महाराष्ट्रामध्ये? भारतात सर्वत्र म्हणजे हा ज्यावेळी टॅक्स आणायचं ठरलं त्यावेळी सरकारने एक खूप मोठी घोषणा केली होती, 1 राज्य 1 देश 1 टॅक्स. जसं 1 देश 1 निवडणूक असं जे म्हणतात, यातले काही भाग राजकीय असतात, तो जाऊ देत, पण 1 राज्य 1 देश 1 टॅक्स आणि 1च कराचा दर असं सांगितलं जात होतं. तसं करता येत नाही, नाहीच करता येत. पण बोलताना ते तसं बोलून गेले, पण कोणी काही असे याचं सगळ्याचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. सुरुवातीला थोडंसं अवघड प्रकार त्यांनी केला होता, त्याची टीकाही त्याच्याबद्दल झाली होती की एखादा राज्य हे छोटं आहे, बरोबर, राज्याचा हात इथपर्यंत पोचणार आहे, माझ्या पोटापर्यंत पोचणार आहे, आणि मी राज्याला म्हटलं की तुझे पैसे मी खिशात ठेवलेले ते काढून घे, तर ते राज्याला काढता येत नाहीत. त्याच्यामुळे खूप ठिकाणी असं झालं
की राज्य सरकारला पैसा मिळायला तर केंद्राच्या इच्छेवर अवलंबून राहायला लागलं. त्याच्यातला पुन्हा राजकीय भाग असल्यामुळे तोही आपण आता याच्यात बोलायला नको. तर नियंत्रण सगळं केंद्र सरकारचंच आहे, पण मधल्या काळामध्ये थोडेसे बदल झाले, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. GST कायदा हा एक जिवंत ज्वालामुखी आहे असं मी म्हणतो. बरं. कारण तो प्रत्येक वेळेस बदलत असतोय, त्याच्यामध्ये चेंजेस होत असत आहेत, नियम कायदे येत आहेत, नोटिफिकेशन्स येत आहेत, असंख्य नोटिफिकेशन झाले GST कायदा आल्यापासून. तर हे सगळे जे नोटिफिकेशन आहे त्याची माहिती कशी एखाद्या व्यक्तीने स्टोअर करावी, त्या माहिती कशा पद्धतीने वर्गीकरण करावे, त्याच्याबद्दल एखादं टीप किंवा एखादी माहिती. कसं असतं की अप्रत्यक्ष कर हा कायम बदलणारा असतो. जे आमच्या खापर पणजोबांच्या वेळी जे होतं ते आज जसं नाही आहे. बरोबर. तुमचे आजोबा धोतर नेसत होते, तुम्ही नाही नेसत. नाही. माझे आजोबा टोपी घालत होते, मी नाही घालत. काळाप्रमाणे आपण जसं बदलतो तसं काळाप्रमाणे टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स बदलावाच लागतो. कारण लोकांना टॅक्स भरायला आवडत नाही, कोणालाही टॅक्स भरायला आवडत नाही. अगदी अर्थमंत्र्यांना जरी विचारलं की तुम्ही आवडीने टॅक्स भराल का, तर मला नाही वाटत की त्या हो म्हणतील. परंतु तुम्ही टॅक्स घेता का आवडीने, तर त्या अत्यंत आवडीने घेणार, कारण त्यांचं ते कामच आहे. आता या ठिकाणी कारण नसताना एक उदाहरण सांगतो की टॅक्स कसा लावावा, किती कर आकारावा याबद्दल एक संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ असा आहे की मधमाशी फुलाला वर बसते आणि फुलातला मध काढून घेते, त्यावेळी फुलाला जराही धक्का लागत नाही का त्रास होत नाही. तर राज्यकर्त्यांची अशी जबाबदारी आहे की त्यांनी लोकांच्याकडनं कर वसूल करावा, पण तो अतिशय त्याला धक्का पण लागणार नाही अशा पद्धतीने वसूल करावा. त्याच्यामुळे सर्व्हिस टॅक्स ज्यावेळी आपल्याकडे आला त्यावेळी ही बाब पाळली गेली होती. सर्व्हिस टॅक्स कित्येक वर्ष आपल्याकडे 5% होता. GST आल्यानंतर काय झालं तर सुरुवातीच्या काळात आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारचे 12%, राज्य सरकारचे 12.5% आणि महापालिकेचे काही टक्के 2%, 3%, असे जर टक्क्यात मोजलं तर 30% टॅक्स जात होता. आता GST आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की नाही, तो 20% वरती जाता कामा नये असं त्यावेळी सुरुवातीला ठरलं होतं. मग त्याच्यात नाही 20 म्हणजे फार होत आहेत, मग आपण असं करू 16मध्येच बसवू, 16त काहीच तुमच्या हातात पडणार नाही. असं करत करत वेगवेगळ्या चर्चा होत, वेगवेगळ्या परिषदांच्या बैठका होत 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 एक विशिष्ट रकमेला ते लोक आली. ती आल्यानंतर हा सगळा जो काय अभ्यास असतो हा कायम चालणारा अभ्यास असतो. आपण बघतो की बजेट, आता बजेट आल्यानंतर अर्थसंकल्पाचे असे आपण अंक काढतो. अर्थसंकल्प हा 1 तारखेला फेब्रुवारीच्या होतो, पण त्याचा अभ्यास 355 दिवस चाललेला असतो. बरोबर. कुठे काय, कोणत्या विषयामध्ये आपल्याला पैसे मिळतील, कोणत्या विषयात खर्च करायला लागणार आहेत, कशामध्ये आपल्याला सवलत द्यावी लागणार आहे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होतो. तसंच आणि त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होतं ही सरकारी बाजू, आणि लोक काही ना काहीतरी फसवेगिरी करतात. कायद्यात राहून कायदा कसा चुकवता येईल, कर कसा चुकवता येईल याचा प्रयत्न करतात. आणि मग इकडून लोक हे करतात का तिकडे बांध घाला, तिकडे काय तिकडे बुजवा, असं करण्याचं सरकारचं काम असतं. हा खो खो सारखा खेळ असतो शिवाशिवीचा. आणि त्याच्यामुळे नवनवीन नियम येत असतात, नवनवीन नोटिफिकेशन्स करायला लागतात. त्यामुळे व्यापारी, जाणकार व्यापारी, कन्सल्टंट्स यांनी काय करायचं तर पूर्वी जसं काही लोक रोज ज्ञानेश्वरी वाचायची तसं रोज आपल्याकडे जे मॅन्युअल आहे ते तरी वाचावं. किंवा आता सगळीकडे हा जो कॉम्प्युटर आलेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये, त्याच्यामुळे आपल्या कॉम्प्युटरवर GST पोर्टल जर आपण उघडलं तर त्याच्यामध्ये नोटिफिकेशन्स कोणती आलेली आहेत ती त्या दिवशी येतात, ती वाचायची. ती वाचल्यानंतर मग सगळी कळतात का आपल्याला तर नाही, पण काही एक्सपर्ट लोक त्याच्यावरती त्यांच्या कॉमेंट्स करतात, त्याच्यातनं आपण अंदाज घ्यायचा. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट की एक्सपर्टनी लिहिलेली गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन नव्हे,
ते त्याचा अभ्यास असतो, त्याचं मत असतं. नाही तर काय होतं की हां ते असं असं अमुक अमुक ठिकाणी म्हटलेलं आहे. कायद्याने जेवढं म्हटलंय तेवढंच आपण म्हणणं त्याचा अर्थच समोरच्या माणसाने असा सांगितलाय, पण मला जर तो वेगळा अर्थ वाटत असेल तर मी तो तपासून बघायला पाहिजे. आणि आणखीन एक सोपा मार्ग, हल्ली तो आता 1 to 1 सरकारी अधिकाऱ्यांशी आपला संबंध राहिला नाही, पण सरकारी अधिकाऱ्यांची जर ओळख असेल नसेल तर करून घ्या आणि त्याला थेट फोन करा किंवा भेट की साहेब हे असं असं आहे, काय तुम्ही सांगू शकाल. त्याला जर कळलं तर तो माणूस प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करतो. हा माझा गेल्या 45 वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही जाता जाता एक गोष्ट सांगताय की जर प्रामाणिकतेने आपण व्यवसाय करतोय, कर भरतोय आणि त्याच्याबरोबर आपलं व्यावसायिक अधिकाऱ्यांबरोबर आपलं संबंध असेल तर आपल्याला कोणीही फसवत नाही. शेवटचं एक लास्ट GSTच्या बद्दल. GST कायदा आल्यावर लोक फ्रॉड करतात. कधी मोठे लोक कन्झ्युमरचा फ्रॉड करतात किंवा एखाद्या व्यापाऱ्यांचा फ्रॉड होतो. त्यावेळेस मुख्यतः कर हा कन्झ्युमर भरतोय. त्यामध्ये 3 जणांचा फ्रॉड होतो. जेव्हा एखादा व्यक्ती GST किंवा करामध्ये फ्रॉड करतो, एक म्हणजे सरकार इनडायरेक्ट टॅक्सबद्दल, एक आहे सरकार, दुसरा आहे व्यापारी जो त्याच्याकडनं माल घेतोय आणि तिसरा कन्झ्युमर. तर या तिघांना फ्रॉड होऊ नये त्यांचं तर एखादी बेसिक टिप किंवा तुम्हाला GST कायदा हा व्यवसायाबरोबर करताना असलेली कुठलीही एखादी टिप, की कारण व्यवसायाला वेगळं बघितलं जातं आणि टॅक्सेशनला वेगळं बघितलं जातं, तर असं काही एखादी दोघांपैकी कुठली एखादी टिप तुम्ही सांगू इच्छिता? व्यापारी बंधूंसाठी मला असं सांगायचं आहे की आपण पुन्हा घरगुती उदाहरणात येतो की आपण लग्न केलं, बायको तर आवडते म्हणूनच आपण लग्न करतो, पण बायकोच्या बरोबर तिचा एखादा खोडसाळ भाऊ असतो, तो सुद्धा आपला मेहुणा होतो ना. तर हा GST हा खोडसाळ मेहुणा अशी कल्पना करा आणि त्याला सांभाळलं पाहिजे. ते आपण त्याला हिडीस नाही करू शकत. तसा आपला व्यापार जर चांगला व्हायचा असेल, सशक्त व्हायचा असेल आणि तर आपण त्या टॅक्सला व्यवस्थित हाताळलं पाहिजे. आणि टॅक्स हाताळायचा म्हणजे त्याला हिडीस नाही करायचं, त्याला फसवायचं नाही. कारण एक लक्षात घ्या की टॅक्स जर आपण भरला तर आपल्याला काही त्रासच नाही आहे आणि तो आपण कोणाकडनं तरी वसूल करणार आहोत. म्हणजे इथे व्यापाऱ्याचं काम एवढंच असतं कुठल्याही इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत की ह्याच्याकडनं घ्यायचा आणि त्याला द्यायचा. तुम्ही फक्त बिनपगारी अधिकारी किंवा कारकून असता. त्याच्यामध्ये त्याला काय काय करायला लागतं तर त्याच्यासाठी त्याला रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करायला लागते, त्याच्यासाठी त्याला इन्व्हॉइसिंग करायला लागतं, त्याच्यासाठी त्याला रिटर्न्स भरायला लागतात आणि हे सगळं वेळच्या वेळी करायला लागतं. आणि हे जर नाही केलं, इथे जर चूक केली तर मग होणारा जो काय त्रास आहे, मग पडणारा व्याज असेल, त्याच्यासाठी होणारा दंड असेल किंवा लेट फी सारखा भाग असेल, तो काय आपण कस्टमरकडनं वसूल करू शकत नाही. तो आपल्यालाच भरायला लागतो कारण ती आपली चूक असते. पण आपण चूक करायचीच नाही आणि वेळच्या वेळी जर सगळी कामं केली ना तर जगातला कुठलाही अधिकारी तुम्हाला त्रास देणार नाही. अगदी 100% सांगतो. धन्यवाद सर. GST म्हणजे काय याची माहिती आज आपण घेतलेली आहे. त्याबद्दल पुढच्या भागामध्ये नोंदणी, रिटर्न्स, त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट अशा विविध गोष्टीची आपण माहिती घेऊच. आपल्या अभिप्राय सूचना याचे स्वागत. तसेच व्यापारी मित्राचं यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि आपला GST कायद्याचं एखादं अंकातनं माहिती नक्की वाचा. कारण व्यापारी मित्राची साथ असली तर तुम्हाला कायद्याची माहिती मिळतच राहते. सर, एक जाताना शेवटचं तुम्हाला टास्क, तो म्हणजे अंकातनं कुठलाही कायद्याचा सल्ला किंवा एखादा न्याय निर्णय जो तुम्हाला आवडलेला आहे तो तुम्ही सांगा. ह्यावेळी मी सल्ल्यावर फारसा बोलत नाही. हा जो अंक माझ्यासमोर आहे हा मार्चचा अंक आहे आणि मार्चच्या आदल्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये फायनान्स बिल त्यांनी त्याचं सादर केलं. त्या फायनान्स बिलामध्ये अनेक प्रकारचे बदल होते. त्यातले प्रामुख्याने प्रत्यक्ष कराबाबत होते, अप्रत्यक्ष कराबाबत जेमतेम 6 होते. तर ते अशा प्रकारचे वेगवेगळे लेख. आता याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातील GST संदर्भात झालेले बदल असा लेख आहे, मीच लिहिलेला आहे.
त्याच्यामुळे मी माझा जाहिरात करतो अशातला भाग नाही. तसंच इन्कम टॅक्सबद्दलही चार्टर्ड अकाउंटंट मंडळींनी लिहिलेला असतो. MSME नावाची एक कल्पना आहे, मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस यांच्याबद्दलची. तर त्यांच्याबद्दल काय झालं अर्थसंकल्पामध्ये, इन्कम टॅक्समध्ये काय काय झालं, काय काय होणार आहे. आता ह्या अर्थसंकल्पामधनं म्हणजे 1 एप्रिलपासनं नवीन इन्कम टॅक्स कायदा लागू झालेला आहे. बरोबर. याचा सामान्य माणसाला काहीही फरक पडत नाही आहे, कारण तुमचा टॅक्स वसूल करणारे, कापून घेणारी जी मंडळी आहेत किंवा तुम्हाला त्याविषयी सल्ला देणारी मंडळी आहेत, चार्टर्ड अकाउंटंट असतील, तुमच्या कंपनीचे जे अकाउंटंट असतील, ह्यांना मात्र इतका मी जुना अभ्यासू माणूस असं म्हणून आता उपयोग नाही. पुन्हा पहिल्यापासून कायदा वाचायला लागणार आहे, कारण कायदा नवीन आहे. ज्या छोटे छोटे फॉर्म्स असतात, आता फॉर्म 16 हा सगळ्यांना माहीत असतो. तुमचा इन्कम टॅक्स कापला गेल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म मिळतो तो असतो. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत असाल किंवा विक्रेते असाल तर तो टॅक्स कापताना 16A नावाचा फॉर्म वापरला जातो आणि या सगळ्याची माहिती एका रिटर्नमध्ये येते, त्याचं नाव 26A. हे सगळं नवीन कायद्यात सुद्धा आहे, पण त्याचे नंबर आता बदललेले आहेत. त्यामुळे पुन्हा की बाबा 16 म्हणजे काय, 16A म्हणजे काय, 26Aला आता काय म्हणायचं, म्हटलेलं तेच आहे. पण ते सगळं नव्याने अभ्यास करणं ही आता कायदा जाणकारांची, कायदा अभ्यासकांची, कन्सल्टंटची, चार्टर्ड अकाउंटंटची गरज आहे. आणि हे सगळं काम सोप्या पद्धतीने तुमच्याकडे कोण पाठवतं, अनेक जण पाठवतात, पण चांगल्या मराठी भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये हे व्यापारी मित्र काम करतं आणि म्हणून मला ते आपलंसं वाटतं. आणि एक आता गोष्ट व्यापारी मित्राबद्दल सांगतो की व्यापारी मित्राचे जे संस्थापक संपादक GD शर्मा, त्यांना आम्ही भाऊसाहेब म्हणायचो. तर त्यांचा इतका बारकाईने अभ्यास असायचा, कुणीही त्यांना लेख पाठवला तरी ते स्वतः सगळं लेख तपासून त्याच्यात बदल करायचे. बदल म्हणजे कायदेशीर बदल नाही करायचे. तर मला त्यांनी एक शिकवलं की माझं लिहिणं, जर सरकारने असे केले तर असे असे होईल. ते म्हणले तर आहे ना, मग जर कशाला, विनाकारण शब्द वापरू नका, हे जरतारी लिहू नका. हे त्यांचे गमतीची बोलण्याचा भाग होता. अशा तर किती वर्ष झाली आपल्याला, 70 वर्ष झाली त्यांना व्यापारी मित्राला. व्यापारी मित्र 76 इयर्समध्ये कंप्लीट झालेले आहे. म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे व्यापारी मित्र, माझ्या वयापेक्षा. तर इतकी वर्ष इतक्या प्रामाणिकपणे चाललेलं हे मासिक आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यात व्यापाऱ्यांना, कन्सल्टंट्सना आणि साध्या अभ्यासकांना खूप काही बघायला मिळतं. दिसायला कदाचित ते आकर्षक नसेल, पण ते आकर्षक म्हणून केलेलंच नाही आहे. मनोरंजन हे त्याचा हेतू नाही आहे. तरीसुद्धा कारण नसताना, म्हणजे याच्या पलीकडे काही विषय ते हातातले असतात. म्हणजे आरोग्य हा एक त्याच्यात विषय हाताळलेला असतो. आरोग्य हाताळण्याचं कारण भाऊसाहेबांचा आरोग्यावरती खूप मोठा आग्रह होता की माणसाने आरोग्य संपन्न राहिलं पाहिजे आणि ते पद्धतच आहे आता. कारण आरोग्य योग्य असेल तर व्यापारी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो, चांगल्या पद्धतीने नोकरी करू शकतो. त्यामुळे आरोग्य उत्तम असणे हे प्रत्येकाचं ध्येय असणं गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू.